साईनाथ तेरे हजारों हात जिसने तेरा नाम लिया तो हो गया उसके साथ। शिर्डीसारख्या जागतिक दर्जाच्या पवित्र तीर्थक्षेत्री मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून अन्नभेसळ करतक भाविकांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम सुरू असून आज सकाळी एका दुकानात बुरशीयुक्त व पाकिटावर एक्सपायरी डेट्स तसेच किंमतही लिहिला नसलेले पेढे विकले जात असल्याचं समोर आल्यानंतर अन्न औषधे भेसळ विभागाने शिरडात धाड टाकत साई प्रसाद पेढ्याचे सॅम्पल घेत ते तपासणीसाठी पाठवले आहेत। शिर्डीत सरास साखरेचे जास्त प्रमाण असलेला पेढे साईभक्तांना विकला जातोय। साई प्रसाद नावाचे 2 ब्रँड व वीर साई प्रसाद या नावाने सर्वाधिक पेढ्याची विक्री होते। विशेष म्हणजे एफडीए इम्प्रूव्हस बॉक्स व ठळक लिहित जसा प्रत्येक बॉक्स एफडीने चेक केल्याच भासवल जास्त मात्र त्याच बॉक्सवर न किंमत छापलेली असते न पेढे बनविल्याची तारीख व ते किती दिवसापर्यंत खाण्यास योग्य आहेत हेही नमूद केलेले नसत। शिर्डीत 7 ते 8 पेढे स्पालेर आहेत मात्र कोणीही नियमांचे पालन करताना दिसून येत नाही। आज माध्यमांनी यावर आवाज उठविल्यानंतर अन्न व औषध प्रशासन खातजाग झाल्याचे दिसून आलं असून खात्याच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी शिर्डीत विविध ठिकाणी तपासणी करत त्या साई प्रसाद पेढ्याचे सॅम्पल सील बंद करत पुढील तपासणीसाठी पाठवले आहे। यानंतर आता बॉक्स व माहिती न छापणाऱ्या त्या उत्पादकांवरही कार्यवाही केली जाणार आहे। बाईट उज्ज्वला पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी, अहिल्यानगर। 4 नंबर गेट नमस्कार माऊली, संस्थेचा काही संबंध नाही बरं का? काही कसं विकत सांगितलेले आरोग्याची तुम्ही काळजी घेतली हे आपल्याला लोकांना दाखवायचं आहे। आपल्याला फोटो नाही चालत ना, फोटो टीव्हीवर कसा दाखवणार मला सांगा बरं? टीव्हीवर फोटो कसा दाखवणार? पेपर मध्ये दाखवणार, फ्लॅश करता कसं टीव्हीवर कसा करणार मला सांगा बरं? कसं करणार? तुम्ही इतकं चांगलं काम केलं तुम्हीच बोलत नाही, त्याचं घोळ होऊन जाईल ना। तुम्ही आलात, एवढी दखल घेतली, कारवाई करताना त्यांना माहिती दिली आम्ही त्यांना माहिती दिली यावर ते सॅम्पलचे फोटो बिटो सगळं घेतलं, कारवाई करताना घेतलंय त्यांनी शूटिंग वगैरे असं। साईनाथ तेरे हजारों हात जिसने तेरा नाम लिया तो हो गया उसके साथ। शिर्डीसारख्या जागतिक दर्जाच्या पवित्र तीर्थक्षेत्री मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून अन्नभेसळ करतक भाविकांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम सुरू असून आज सकाळी एका दुकानात बुरशीयुक्त व पाकिटावर एक्सपायरी डेट्स तसेच किंमतही लिहिला नसलेले पेढे विकले जात असल्याचं समोर आल्यानंतर अन्न औषधे भेसळ विभागाने शिरडात धाड टाकत साई प्रसाद पेढ्याचे सॅम्पल घेत ते तपासणीसाठी पाठवले आहेत। शिर्डीत सरास साखरेचे जास्त प्रमाण असलेला पेढे साईभक्तांना विकला जातोय। साई प्रसाद नावाचे 2 ब्रँड व वीर साई प्रसाद या नावाने सर्वाधिक पेढ्याची विक्री होते। विशेष म्हणजे एफडीए इम्प्रूव्हस बॉक्स व ठळक लिहित जसा प्रत्येक बॉक्स एफडीने चेक केल्याच भासवल जास्त मात्र त्याच बॉक्सवर न किंमत छापलेली असते न पेढे बनविल्याची तारीख व ते किती दिवसापर्यंत खाण्यास योग्य आहेत हेही नमूद केलेले नसत। शिर्डीत 7 ते 8 पेढे स्पालेर आहेत मात्र कोणीही नियमांचे पालन करताना दिसून येत नाही। आज माध्यमांनी यावर आवाज उठविल्यानंतर अन्न व औषध प्रशासन खातजाग झाल्याचे दिसून आलं असून खात्याच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी शिर्डीत विविध ठिकाणी तपासणी करत त्या साई प्रसाद पेढ्याचे सॅम्पल सील बंद करत पुढील तपासणीसाठी पाठवले आहे। यानंतर आता बॉक्स व माहिती न छापणाऱ्या त्या उत्पादकांवरही कार्यवाही केली जाणार आहे। बाईट उज्ज्वला पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी, अहिल्यानगर। भाविकांना विकली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे। कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टी? कारण भाविकांच्या आरोग्याची खेळण्याचा सगळा हा प्रकार आहे। काल का परवाच आपल्या मीडिया माध्यमांच्या द्वारे या गोष्टी समोर आल्या। ताबडतोब एफडीए ला कंप्लेंट करण्यात आली। एफडीए ची टीम देखील आपल्या सतर्कतेमुळे तिथे दाखल झाली, त्यांनी सॅम्पलही घेतलेले आहेत। अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत जे दुर्दैवाने शिर्डीमध्ये घडतायत।
नगर परिषदेच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये नगर परिषदेने हा निर्णय घेतला आणि आम्ही प्रत्येक जण आमचे उपनगराध्यक्ष अध्यक्ष आणि सगळे नगरसेवकांनी जबाबदारी वाटून आम्ही आता किचन प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये जाऊन प्रत्येक किचनची पाहणीची मोहीम आता नगरपंचायतने हाती घेतलेली आणि ही काही आजची घटना नाही, ही गेल्या 1 महिन्यापासून चालू आहे की ज्या ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, ज्या ज्या ठिकाणी नियम फॉलो होत नाहीत, की ज्या ज्या ठिकाणी काही कुठल्या प्रकारे भेसळ केलं जाते, अशा सगळ्या गोष्टींवर नगर परिषद त्यांच्या एक स्वतंत्र पणे आणि त्यांच्या मर्यादित असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये राहून आम्ही कारवाई करणार आहोत आणि ती मोहीम आम्ही फार पूर्वी सुरू केलेली आहे. आता पेढ्याचा विषय दुर्दैवाने नव्याने समोर आला, पण मला असं वाटतं की अधिकृतपणे या साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांची विविध कार्यकारी सोसायटी जी स्थापन आहे त्यांच्या माध्यमातून पेढे विक्री केली जाते आणि तेच साई भक्तांनी घ्यावेत अशी माझी त्यांना विनंती आहे. अन्न औषध प्रशासन कुठेतरी कमी पडतंय का? कारण आपण जर बघितलं तर कुठेतरी बातम्या लागल्या म्हणून कारवाई होते, ते स्वतःहून काही कारवाई करताना दिसत नाही. यामध्ये तुमचं म्हणणं एकदम योग्य आहे. मला ही वास्तविकता समजून घ्यावी लागेल की जे मॅनपॉवर त्या विभागाकडे आहे ते अत्यंत कमी आहे आणि ते एफडीएच्या अँबिटमध्ये प्रत्येक गोष्ट येते. नुसतं जेवण भेसळ नाही आहे, मिठाई दुकानं नाही आहेत, दूध भेसळ पण त्याचा एक भाग आहे, मेडिकल स्टोअर्स, अशा अनेक गोष्टी एका एफडीएच्या नियंत्रणामध्ये आहेत. तर मला असं वाटतं की आज तिथं नवीन अधिकारी आलेले आहेत आणि नवीन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी काही कारवाई आता आपल्या माध्यमातून दिसते की झालेली आहे तर ती अजून सक्षमपणे होईल असं वाटेल. तुम्ही नेहमी शिर्डीतील गुन्हेगारी मोडून काढण्याचं बोलता, मात्र शिर्डीमध्ये ज्या पद्धतीने आता हे सगळे पेढ्यांच्या संदर्भात विषय आला, यासोबतच सर्रासपणे गुटखा विक्री असेल, बनावट पनीर असेल, हे सगळे विषयांच्या देखील अनेक तक्रारी आहेत. आता बाबा जिथं जिथं फ्लोटिंग पॉप्युलेशन असते तिथं तिथे ह्या गोष्टी स्वाभाविक आहेत, पण जो प्रण आम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये घेतलेला आहे त्या प्रणामध्ये गुन्हेगारी मुक्त शिर्डीपर्यंत आपण 100% पोहोचलेलो आहोत. आता हे ज्या गोष्टी आज भेसळीच्या समोर आलेल्या आहेत, आम्ही प्रयत्न करू की हे होऊ नये. आपण आमच्या निदर्शनात आणून दिलंय, यापुढे ते होणार नाहीत यासाठी आमच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरपंचायत आणि प्रशासनाच्या वतीने आपण काय अजून पावलं उचलू शकतो हे निश्चित आपण प्रयत्न करू. कधी कधी समाज सुधारण्यामध्ये वेळ लागतो, कालावधी लागतो आणि इथं एवढे बाहेरचे लोक आज व्यवसायाच्या माध्यमातून येतात, हॉटेलमध्ये कामं करतायत, या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन आपण कंप्लीट केलेलं आहे. आता SIRच्या माध्यमातून कोण इथला आहे आणि कोण बाहेरचा आहे हे पण आता यावेळी शिर्डीमध्ये आम्ही विशेष दक्षता घेऊन जे काही बोगस मतदार इथं आहेत, जे नव्याने आले, जे बाहेरून आले, काही बांगलादेशी पण 100% आढळतील हे पण मी तुम्हाला सांगतो. अशा सगळ्या लोकांनी SIRची मोहीम झाल्यानंतर मला वाटतं एकदा ही सगळी बाहेरची लोक एकदा बाहेर गेल्यावर मग थोडंसं शिर्डीमध्ये नियंत्रण आणण्यामध्ये आम्हाला अधिक सोपं जाईल आणि ती कारवाई SIR नंतर केली जाईल.